न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नवरा बायकोचे मनोमिलन, श्री गोपी व सौ सायली गिलबिले यांचे नाशिक येथील कालिदास कला मंदिर मध्ये कार्यशाळा संपन्न. आज संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा नवरा बायकोचे घटस्फोटित प्रकरण एक गंभीर स्वरूप धारण करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये 25 ते 30% प्रलंबित आहेत. त्यात नवीन रोज वाढ होत आहेत. यात प्रामुख्याने पती पत्नी मधील गैरसमज, सुसंवाद नसणे तसेच दोन्ही परिवारातील कौटुंबियांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा नसणे यामुळे दोन्ही कुटुंबातील विवाह प्रसंगी छोट्या मोठ्या कारणास्तव किंवा इतर मध्यस्थी नातेकांच्या पसरवलेल्या समज, गैरसमज, आतून आलेली कटुता यामुळे नवरा बायको मध्ये तेथेसाठी दोन्ही कुटुंब पुढाकार घेत नाहीत आणि त्यांना दिलेले स्वातंत्र्यामुळे अनिष्ट परिणाम, नकारात्मक विचारसरणी व अति स्वातंत्र्यामुळे एकमेकांच्या चुकीच्या परिणामाची किंवा सवयीचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर पडतो. त्यात मोबाईल व टीव्हीवरील कौटुंबिक सिरियल तसेच कामाच्या ठिकाणी व निवासाच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरातील लोक, व्यक्ती, प्रामुख्याने गरिबी व श्रीमंती यावरून मतभेद निर्माण होतात. त्यातून विभक्त होण्याचा मार्ग निर्माण होतो. यासाठी कुठल्याही प्रकारची विद्यापीठ किंवा ट्रेनिंग सेंटर नसल्यामुळे अशा दाम्पत्यांसाठी आजच्या युगात गोपी गिलबिले सरांच्या मार्फत कार्यशाळा घेणे किती गरजेचे आहे हे दिसून येते आणि हीच काळाची गरज आहे. यामुळे लाखो घटस्फोटित पती पत्नीला एकत्र येण्याचा मार्ग सापडेल व त्यांचे मनोमिलन होईल. निश्चितच संसाराचा मार्ग सापडेल. त्यांनी या वेळेस एक अनमोल संदेश दिला. मोबाईल, टीव्ही, सिरियल पासून तसेच आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडी खानपानकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच नवऱ्याने आपल्या बायकोच्या छोट्या मोठ्या आनंदाकडेही, आवडीनिवडीकडेही लक्ष द्यावे व एकमेकाला समजून घ्यावे. आपापसातील मतभेद व गैरसमज दूर करावेत. कान व डोळ्यांचे अंतर समजून विश्वास ठेवावा. तसेच आपल्या आई, वडील, बहीण, भाऊ दोन्ही परिवारातील जिव्हाळा असावा. हे कुटुंब आपल्याला घट्ट बांधून ठेवू शकतात. आनंद ॲग्रोचे अध्यक्ष उद्धव आहेर, वैशाली आहेर, श्रीधर व्यवहारे, श्री व सौ गोपी व सायली जादूगर, सरकार कार्यकारी संपादक हेमंत अलोणे, कार्मिक विभागाचे राजेंद्र पवार जळगाव, सुभाष गोळेसर मॅनेजर जळगाव, HR चे रोशन गुंजाळ, विश्वजित आहेर, विश्वनाथ साठे, सदाशिव भदाणे, अमोल पाटील, गौरव शेवाळे, नितीन पवार, सुमित्रा सोनवणे देव, श्री भाग्यश्री आहेर, अश्विनी सोनवणे, रुपाली माळी, ललिता जाधव, भारतीय जाधव, श्वेता वाघ, श्वेता पाटील तसेच सेवानिवृत्त अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी कालिदास कला मंदिर मध्ये BBS न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक संपादक भरत गोसावी यांनी सदर कार्यक्रमाचे प्रचार जास्तीत जास्त प्रचार केला जाईल व महिला पुरुषांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी व जगण्यासाठी एक नवीन मार्ग निर्माणासाठी निश्चितच योगदान दिले जाईल असे सांगितले. तेव्हापासून होतं. रामदास स्वामी जेव्हा भोल्यावरून पळाले त्यावेळेला आता बघा भोल्यावर एवढं सगळं म्हणजे लग्नाचा मंडप झालाय, भोल्यावर आले आणि अशा अवस्थेमध्ये सावधान म्हटल्यानंतर एकटी जर व्यक्ती पळून गेली तर त्या बायकोने काय करायचं किंवा त्या पत्नीने काय करायचं? मग तिचे वडील म्हणाले की बेटा ठीक आहे ते गेले तर जाऊ दे, आपण घरी जाऊया. तर रामदास स्वामीची बायको काय बोलली, बाबा माझं कन्यादान झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. काय म्हटली? माझं कन्यादान झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. आणि रामदास स्वामींचे मोठे बंधू गंगाधर पंत ते म्हणायला लागले की ठीक आहे ती तुमच्या घरी येत नसेल तर आम्ही तिला आमच्या घरी नेतो आणि मुलीसारखं तिचा आम्ही सांभाळ करतो.
त्यावेळेला ती काय म्हणायला लागली, बाबा मी तुमच्याही घरी येऊ शकत नाही, कारण जोपर्यंत पाणी ग्रहण होत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरची सून होऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी तुमच्याही घरी येणार नाही. तिने दोन्हीकडचेही दरवाजे बंद केले, सासर माहेर. बराच काळ तिचा असा गेला. रामदास स्वामी पूर्ण, तुम्हाला माहिती आहे बाकीचा इतिहास मी सांगत नाही, मला फक्त एवढंच सांगायचं की स्त्री सक्षमीकरण काय असतं. आणि मग ती काय झाली, चालत चालत गेली, पण अशा ठिकाणी गेली, डोंगर गेले, गावं गेली, आणि अशा एका गावाच्या मंदिरात, म्हणजे गावाच्या बाहेर जे मंदिर होतं त्या मंदिरात तिने राहायला चालू केलं. आणि तिथे तिने काय केलं, मंदिरातला आश्रय का घेतला तिने, की मंदिरात राहिल्यामुळे मला सुरक्षितता मिळाली, म्हणजे तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघणार नाही, म्हणून तिने मंदिराचा आश्रय घेतला. आणि मंदिरामध्ये जो नैवेद्य द्यायचा त्याच्यावर तिचं म्हणजे तिचा उपभोजन व्हायला लागलं, म्हणून ती मंदिरात राहायला लागली. मग इथे राहून ती काय करायची, एक तर देवपूजा करायची, आणि जी मुलं, ती गावातली मुलं जी खेळायला येत होती त्या मुलांना काय करायची ती, जसं सरांनी सांगितलं की वेगळे वेगळे छोटे छोटे तिला खेळाच्या माध्यमातून प्रशिक्षित करायचं. काय ठरलं, तुमचा होकार मिळाला, आणि असं बघितलं का चला आपल्याला याचे आयुष्य काढायचंय, कसं बघूया बुवा, असं नाही केलं. फक्त वडिलांच्या लोकांनी आपल्याला दाखवलं, आणि 15 मिनिटाच्या पोह्याच्या ओळखमध्ये आपले लग्न ठरलं. आणि काय बदल झाला, चिरंजीव आणि चिसौका, बरोबर आहे. आणि पत्रिका वर आणि वधू, त्याच्यानंतर काय झालं, नवरा आणि आपल्या आयुष्यात बदल. आणि आपण भोल्यावर होतो त्यावेळेला आपली पोझिशन कशी होती बघा, कशी होती बघा तुम्ही, असे होते ना तेव्हा गुरुजी ओरडत होते, काय असं होतं, काय ओरडत होते गुरुजी, साव, तेव्हा पळून द्यायला पाहिजे होतं ना, म्हणजे हा डोक्याला ताण झाला नसता. कळत मला, सावधान म्हणजे टर्निंग पॉईंट आहे. कुठला पॉईंट आपल्या आयुष्यातला. मला एक सांगा, मॅडमचा माझा स्वभाव 100% मॅच होईल का, होणार नाही, कधीच होणार नाही. अहो आपल्या मुलांचा 100% मॅच नाही, जे आपलं प्रॉडक्ट आहे ती बी आपल्याला मनात वागत, प्रॉडक्टच आपल्या हातात नाही तर कारखाना कसं करायचं. मी तुम्हाला उदाहरण देतो, आपण बीकॉम करायला मुलाला सांगतो काय दूध पोळी का, पोरग म्हणतं मम्मी मला माहिती ती पप्पा दूध पोळी. कारण प्रत्येकाच्या आवडी निवडी काय झाले वेळ, त्यामुळे आपली भांडण्याची कारण कसं घ्या बरं पटकन. आपल्या भांडण्याची कारण, मुलगा जेवत नाही, दूध ओतू, बाथरूम मधला झिरोचा लाईट, भांडण्याचे आपलं असं म्हणत आहे का एखाद्या कामावरून, आपल्या भांडण्याचे कारण काय, दूध ओतू गेलं म्हणून त्याला गव्हर्नमेंटने उलट केलं समाजाने, दूध ओतू जरा चांगला असतो ते ज्याला डोकलताना. बघा तुम्ही लोकांना आयडिया केली का नाही, बरोबर. तेव्हा माझी विनंती आहे, इथं सावधान होणारी व्यक्ती होती, आपण वेळ कमी टाकत नाही. ते काय म्हणले, छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना गुरु मानायचे, करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे रामदास स्वामी त्यावेळेला पळाले म्हणतात. पण एक ठीक आहे, आपल्याला रामदास स्वामी पळाले, पण रामदास स्वामीच्या बायकोचं पुढे काय झालं, कोणी कधी चौकशी केली माहितीये, कुठल्या तरी महिलांनी काय केलं का, असं काय झालं त्याचं. येस सर, पुढे त्यांनी नवीन मुलांना शिक्षक व्हायचं असेल डीएड करावं लागतं, बरोबर आहे की नाही, किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर MBBS करावं लागतं. म्हणजे कुठलीही काय करायला की करिअर करायचं असेल तर आपण त्या त्या प्रकारचं प्रशिक्षण घेतो किंवा डिग्री घेतो. आणि कुठलं प्रशिक्षण घेतलंय आपण, नाही घेतलेलं. मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर. आता मला एक सर्वांनी सांगा, मुलाला नोकरीला लागून 2 वर्ष झाली आणि आई वडील म्हणतात तो वेल शटल पाहिजे. 2 वर्ष वेल शटल होतो, आणि वेल वाढा सुद्धा 2 वर्ष लागतात, आणि लोक म्हणतात काय पाहिजे, वेल सेटल. या जगात कुठलाही मुलगा वेल सेटल होत नाही. मी माझं लग्न सांग, माझं लग्न ठरलं तेव्हा यांच्या लोकांनी मलाही बघायला आले होते ना, तेव्हा सगळे लोक उठून जायचे, आणि हिचे हेड सर उठत नव्हते. या त्यांचे जे प्रायमरी शाळेचे हेड सर होते ते उठलेच नाही. त्यांना म्हटलं सर तुम्ही पण जावा का, म्हणजे मला मुलगा कर्तबगार पाहिजे, वेल सेटल नाही पाहिजे. म्हणून आपण पूर्वी बैठकीला कोणाला न्यायचो, आपल्यातले सुज्ञ लोक जे होते, ज्यांना यातलं काय होतं, नॉलेज होतं, माहिती होतं. दुसरा एक किस्सा होता नाशिकचा. मला नाशिकची मुलगी भेटली पंचवटीतली, मॅडम सांगून तुम्हाला राग नाही ना, मुलगी भेटली तुमच्या डोक्यात वेगळं यायचं, बरोबर. आणि ती मुलगी आली, चांगली होती बिचारी, नाव पण माहिती मला, माझ्याच कॉलेजची होती ती, म्हणजे लव्ह मॅरेज नाही, वर्गातली ती 11वी होती तेव्हा मी टीवायला होतो. आणि सगळं झालं, मला मुलगी आवडली, कारण मला तेव्हा काही आवडायचं, ते वयच असं असतं की ते टीनेज म्हणतात त्याला. आणि काय आलं, सगळं झालं,
आणि सगळ्यांना आवडली, माझ्या आईला आवडली, सगळ्यांना आवडली आणि माझ्या मावशीला नाही आवडली. म्हटलं मावशी चांगली आहे. ती म्हणजे बेटा तिच्या कानात घालते. अरे म्हणजे मुलगी चंचल आहे, तिच्या चालण्यावर ओळखलं. याच्यासाठी माझी सर्वांनी विनंती आहे, मुलीचं की मुलाचं स्थळ बघताना काय करा, अशा लोकांना घेऊन जा त्याच्यात त्यांना माहिती आहे. काही लोकांना काहीच माहिती नाही आणि काही लोक दोघंच जातात, कारण काही भावबंदच नाही ना. तुम्हाला माहिती आहे आजकाल हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण का आता बॅड न्यूज सांगू तुम्हाला, आपल्या कोर्टाला वेगळं न्यायालय तयार करावं लागतंय. पण हा कार्यक्रम डिझाईन केल्यानंतर आम्ही डिपार्टमेंटला गेलो, आम्ही गुरुजींच्याकडे गेलो, पंचवटी समाधान म्हटलं. मी माझं सांगतो, मी 4-4 सीटं बघायला महिन्याला, पगार कमी होता पण काय होतं, समाधान जास्त होतं. नावेडेस काय झालं बोला सगळ्यांनी, पैसा बऱ्यापैकी या लागला, समाधान. कारण प्रत्येकाचं म्हणणं काय, आम्हाला पगार काय होत नाही, पैसा काय होत नाही, पुरत नाही. कारण का तुम्ही हे बघत नाही की पैसा का उरत नाही. कारण अवास्तव खर्च केलेल्या लग्नामुळे काय लागलं माहिती तुम्हाला. मी तुम्हाला काही गावांची नावं सांगतो सर. त्या गावामध्ये लोक जमीन विकतायत आणि मुला आणि मुलीच्या लग्नावर काय करतायत, अनावश्यक खर्च. इतका अनावश्यक खर्च केला आणि त्याला म्हटलं का खर्च कमी करा. हा कार्यक्रम करण्यापूर्वी मी वैशाली मॅडम, नायर मॅडम भेटायला गेलो होतो. मॅडम पण होत्या. मॅडम बोलल्या की सर कित्येक लोक इतका खर्च करतात का की त्यांनी मोठं लग्न केलं, मला अजून त्याच्यापेक्षा मोठं करायचं. ही काय लागली स्पर्धा लागल्या. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्या उत्पन्नानुसार खर्च करा. अनावश्यक खर्च केल्यामुळे काय होतं सर, मी अजूनही वाईट सांगतो, त्या लग्नामध्ये लोक गुलाबजामुन फेकतात, बुंदी फेकतात, लाडू फेकतात, मी बघितलेलं स्वतः. आणि आम्ही कंपनीत लिहितो अन्न हे पूर्ण ब्रह्म. ते डायलॉग बघा लोकांची भारी असतात. म्हणून माझी विनंती आहे, या कार्यक्रमामध्ये आपण काय करणार आहे, एक 4-5 गोष्टीवर फोकस करणार आहे. पहिला फोकस आहे येस मॅडम, आपल्या तुम्हाला काय मिळवायचं सगळ्यांनी सांगा. कशासाठी आलो आपण इथं, आपण इथं जमलो कशासाठी. पहिलं माझा परिवार सुखी पाहिजे, ज्या समाजात मी राहतो तो समाधान पाहिजे. आता मी तुम्हाला लिहून देतो, आपल्याला प्रोग्रामला 1.5 तास लेट होण्याचं हेच कारण आहे. समाजामध्ये प्रॉब्लेम आहे, तिथं द्वारकाला कर्फ्यू आहे माहिती आहे तुम्हाला समाजामध्ये. आणि हा समाजाचा हा प्रॉब्लेम बीड पर्यंत आलाय, नाशिक पर्यंत यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती, जे लोक इथं चांगल्या पोस्टवर आहेत किंवा जे समाजासाठी काय करू शकतात त्यांनी अशा प्रकारचं समाज प्रबोधन करा. नमस्कार तर म्हणा. सॉरी फॉर डिले, लेट झाल्याबद्दल माफी मागतो. कारण का आज थोडं द्वारकाला थोडं प्रॉब्लेम आलं असतात, तिकडे होते. ॲक्च्युली सॉरी. बरंच उल्लेख करतात की लोक कमी आहेत, मला 25 लोक भरपूर झाले. मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं ना, प्रसाद सॉरी फॉर इंटर चालेल ना. मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा रविवारी मी जायचो ना, कधी कधी मी एकटाच राहायचो. तर ते सर म्हणे गोपी तू एकट्याला काय शिकवतो, तुझ्या घरी आता. नाही म्हटलं सर तुम्ही मला एकट्याला शिकवा. आज मी आणि माझ्याबरोबर क्लास शिकवलेली मुलं याच्यामध्ये जो गॅप पडलाय तो मी आता सांगणार नाही इथं. कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जे लोक आलेले आहेत ना, हे ज्ञानाचे भुकेले आहेत. कारण काही लोक पैशाचे भुकेले असतात, काही लोक नशेचे भुकेलेले असतात, काही लोक कशाची भुकेलेले असतात आणि काही लोक मात्र ज्ञानाची भुकेले असतात. आणि एक गोष्ट आहे, प्रथमतः आपल्या कार्यक्रमाला ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्या दिवशी ही संकल्पना आमच्या मनात आली. कारण मी औरंगाबादला होतो आणि माझ्या सायलीचा फोन आला की सर सरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. म्हटलं ज्यांनी राष्ट्रपती पुरस्कार घेतला त्यांना आपल्याला कार्यक्रमाला बोलवायचं आहे उद्घाटनाला, आणि त्यांना आजच वेळ होता. कारण एस्टरडे ही म्हणजे कालच्या फ्लाईटने ते आले. आपलं सौभाग्य आहे, सर्वांनी जरा सरांसाठी थोडं कार्यक्रमाची ते पैसे आहे सगळं. मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्या कोणी जांभई जर दिली ना तरी मी सगळं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आईवडील लग्न ठरवत होते. आणि मग ही आईवडिलांनी लग्न ठरल्यामुळे ही लग्न व्हायची कशी की अगदी गावातल्या गावात, नातेवाईकांमध्ये, आजूबाजूच्या शहरात, आजूबाजूच्या खेड्यात, एकाच जिल्ह्यात. मग ही अशी लग्न झाल्यामुळं काय व्हायचं की दोन्हीकडची आर्थिक परिस्थिती माहिती असायची, त्याच्याकडचं दोन्हीकडचे स्वभाव माहिती असायचे, आवडीनिवडी माहिती असायचे, कुळकुळाचार माहिती असायचे. आणि ही लग्न अगदी कमी वयात व्हायची, म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसायचं तरी ही लग्न 100% टिकत होती. म्हणजे नवऱ्याला बायकोनं सोडून दिलं किंवा घटस्फोट चाललाय, त्यांच्या पोटात चक्रा चालू आहेत, असं कधी ऐकायला मिळालं का?
नाही मिळालं. म्हणजे फार मागे न जाता ना, अगदी 5-50 वर्षापूर्वी, म्हणजे माझ्यापेक्षा पुढचं जनरेशन आपण म्हणूया. तर यांचं ही 100% लग्न टिकली आणि आता हा जो मी आकडा सांगितला असं व्हायला लागलाय. मग शिक्षण पद्धती वाढायला लागले तर ऍक्च्युली हे प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं ना. जर शिक्षण वाढते, आपण सुज्ञ होतोय, आपण सुशिक्षित होतोय, शिक्षित होतोय, तर मग हे प्रमाण कमी व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युली हे प्रमाण दिवसेंदिवस वाढायलाच लागले. म्हणून गव्हर्नमेंटने खोज काढला. व्यवहार सगळ्यांना माहिती आहे, क्वालिटी ऑफ लाईफ इंडस्ट्रीमध्ये प्रकार शिकवला जातो. म्हणून गव्हर्नमेंटने एक केलं की क्वालिटी ऑफ लाईफ म्हणून हे कंपल्सरी कंपन्यांमध्ये आम्ही हे. गोपी गिलगिले सर, वहिनी, माझे दोन्ही सहकारी अधिकारी आणि इथे जवळ सर्व बंधू भगिनी, तुम्हाला वाटलं असेल की नवरा बायकोच्या सुसंवादामध्ये पोलिसाचं काय रोल आहे, तर मी एकाच वाक्यात सांगतो, ह्यांनी काम चांगलं केलं आणि त्यांचा चांगला परिणाम झाला तर आमचं काम कमी होणार आहे. त्यामुळे त्यांनी खूप चांगलं प्रशिक्षण, मार्गदर्शन, विचार द्यावे. तुम्ही खूप चांगलं आकलन करावं आणि जेणेकरून एक सुसंस्कृत, सशक्त, सुशील समाज घडेल आणि मग आमच्या सगळ्यांचं काम कमी होईल, आमचा ताण कमी होईल. मी गोपी गिलगिले आणि वहिनींना गेले जवळजवळ 10 वर्षापासून ओळखतो. अशाच एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांचा परिचय झाला आणि मी अगदी नम्रपणे सांगतो की ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केली, जळगाव असेल, अहमदनगर असेल, ठाणे असेल, येऊन आता नाशिकला आल्यानंतर सुद्धा मी आमच्या अधिकारी अंमलदार बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबियासाठी हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा आपल्यालाही निश्चित फायदा होईल. हा कार्यक्रम एकदा पाहून किंवा एकदा ऐकून चालणार नाही, तो अनेक वेळा ऐकावा, पाहावा आणि दररोज त्याचं आकलन करावं, त्याचं मनन करावं, त्याचं चिंतन करावं आणि त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करावा, असं माझं आपल्याला नम्रपणे सांगणं आहे. तिसरा मुद्दा, इंग्लिशमध्ये असं म्हणतात की यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर बट यू कॅनॉट मेक हिम ड्रिंक. आपण फक्त घोड्याला पाणी पण देऊ शकतो, पाणी प्यायचं की नाही घोड्याचं सगळं असतं. डॉक्टरकडे पेशंट जातो, डॉक्टर त्याचं काम करतो, पण पेशंटने औषध घ्यायची की नाही, पथ्य पाळायची की नाही, लाईफस्टाईलमध्ये फरक करायचा की नाही हे त्याच्यात ठरवायचं असतं. त्याला डॉक्टरचा दोष देऊन उपयोग नाही. असे सगळे चांगले कार्यक्रम असतात. बरेच वेळा आपण जातो, आपण ऐकतो, भारावून जातो, पण त्याचा असर काही वेळात निघून जातो आणि परत नंतर एरे माझ्या मागले असं सुरू होतं. तर ह्याच्यातून आपण जरी 10% जर या कार्यक्रमातून या विचारातून घेऊ शकलो तर निश्चितपणे आपला कुटुंब, कारण शेवटी समाज, देश आणि विश्व म्हटलं तर पहिल्यांदा कुटुंब हे मूळ घटक आहे. कुटुंब आपलं चांगलं झालं तर गाव चांगलं, समाज चांगलं झाल्यानंतर सगळं चांगलं होत राहील. तर आपलं कुटुंब सशक्त बनवण्यासाठी याचा निश्चितच फायदा होईल असं मला प्राधान्यपणे वाटतं. वास्तविक अशा चांगल्या कार्यक्रमाला म्हणजे काही वर्षापूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी असे जर काही कार्यक्रम होतात असं कोणी सांगितलं असतं तर वेळात काढलं असतं. अरे नवरा बायको पटतं, भांडतात, एकत्र येतात, चालतं, ते काय त्यात नवीन असं काही नाही. परंतु आता ही गरज आहे आपल्याला, कारण पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता ज्या प्रकारे आपलं कुटुंब छोटे होत चाललेले आहे आणि ज्या प्रकारे दुर्दैवानं कम्युनिकेशन गॅप पडत चालला आहे, त्यामुळे अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे. अशा कार्यक्रमात वास्तविक अशा अतिशय चांगल्या एका गंभीर परंतु गहन विषयावरच्या दर्दी कार्यक्रमाला गर्दी जास्त असणं अपेक्षित होतं, पण गर्दी खूप कमी आहे. पण मला खात्री आहे की तुम्हाला कार्यक्रम निश्चित आवडेल. या दर्दी कार्यक्रमात गर्दी जरी कमी असली तरी आपण हा विचार आणि हा विषय घेऊन आपण आपल्या शेजाऱ्यांना सांगाल, आपल्या कुटुंबियांना सांगाल आणि याचा आत्मसात करून आपल्या लाईफस्टाईलमध्ये त्याचा फरक केला तर निश्चितच फायदा होईल. हा मी आपल्याला अगदी नम्रपणे प्राधान्याने सांगू इच्छितो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो. थोडासा लेट झालो त्यामध्ये दिलगिरी व्यक्त होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि ते करता करता की यांच्या कामामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होईल आपल्या स्टाफच्या, तर त्याच्यासाठी घरातलं वातावरण एक सशक्त, सुदृढ असावं. तर याच्यासाठी एक घरकुल प्रोग्राम आम्ही करतो म्हणे मॅडम, तो तुमच्या स्टाफसाठी तुम्ही करा. आणि त्यावेळेस केला होता, तर बरेच वर्ष झाले तरी. आणि मग त्यानंतर मी माझ्या फ्रेंड सर्कलसाठी एक्सप्रेसिंगला केला होता, तर खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं होतं. आणि मला अपेक्षा होती की कालिदास बहुतेक भरेल, पण अशा कार्यक्रमांसाठी वेळ कमी काढतात.
आणि एक आहे की सुट्टी नाही आज, तो पण एक इफेक्ट आहे. पण मला विशेष आनंद होतोय की बऱ्यापैकी मी सांगितलेले सगळे उपस्थित आहेत. घरकुल ह्या नावातच एक अर्थ आहे, घर कसं कुल ठेवता येईल, पती पत्नीचं नातं कसं सशक्त सुदृढ बनवता येईल. आणि प्रत्येकजण शिक्षित असतं, पण एक प्रशिक्षणाची प्रत्येकाला गरज असते, मला, दुसऱ्यांना, सगळ्यांना. तर मला असं वाटतं की याचा एकदम चांगला पॉझिटिव्ह विचार जर केला तर आपलं लाईफ अतिशय सुंदर छान होईल असं मला वाटतं. आणि जे कपल आले तर मी त्यांना विशेष ॲप्रिशिएट करेल की दरवेळेस नवऱ्याने म्हटलं की आपल्याला इथे तिथे जायचंय, बायको बिचारी पटकन तयार होते, पण बायकोने कधी म्हटलं तर नवरा तेवढा वेळ नाही काढत असं मला जाणवतं. ज्यांनी खेचून आणलंय ना त्यांना मी ॲप्रिशिएट करते. मला असं वाटतं की पती पत्नी म्हणजे तुमच्या संसाराची दोन चाकं सेम चालली तर तुमचा संसाराचा गाडा छान चालतो. कधी माघार घेणं आयुष्यात आणि ॲडजस्टमेंट करणं ह्या दोन गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या ना तर तुमचं लाईफ कुठल्याही नात्यात एकदम चांगलं होईल असं मला वाटतं. संसाराचा गाडा म्हटला की प्रत्येक गोष्टीत कुरबुरी आल्या, थोडासा इगो आला. मी स्वतः माझी चूक मान्य नाही करणार, ना स्त्री करते ना पुरुष. नवऱ्याने चूक काढलेली बायकोला चालत नाही, बायकोने चूक काढलेली नवऱ्याला चालत नाही. तर ह्या दोघांना सोनाराकडून कान टोचणे म्हणतात ना, तसं प्रशिक्षण घरकुलकडनं होणार आहे, गोपी गिलबिले साहेबांच्या हातून होणार आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात पण छोटे मोठे वाईट चांगले प्रसंग येतात, तुम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसंच प्रत्येक स्त्री तिला जर मोटिवेट करणारा पुरुष असला ना त्या घरात, त्या घराचा प्रोग्रेस खूप वेगळा असतो. आणि कौटुंबिक तुमचं जर आनंदी वातावरण असेल ना, तो इफेक्ट पुरुषाचा बाहेरच्या कामावर होतो आणि स्त्रीचा घरातल्या वातावरणावर होतो. म्हणजे हा बॅलन्स होतो. तर हा बॅलन्स कोणी करायचा असतं? दोघांनी मिळून करायचा असतो. तर कधीही ना तू मागे ना मी मागे, ना मी पुढे ना तू पुढे, दोघं बरोबरीने चालले पाहिजे हीच मी अपेक्षा बाळगते. आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या प्रोग्राममधनं छान संदेश घेऊन जावं आणि पुढच्या वेळेस पूर्ण हॉल भरलेला असावा गिलबिले साहेबांचा, असं मी अपेक्षा करते. मी थांबते. दर आठवड्याला की एक दिवस ठरवून तो आपण दाखवू शकतो की जो हा नकारात्मक प्रचार होत आहे, ज्या आज नवीन युवकांमध्ये न्यूनगंड तयार होत आहे, तो दूर करण्यासाठी नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. आणि सरांनी मला असं संधी द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांकडून विनंती करतो. आणि सगळ्यांना मान्य राहील का? धन्यवाद. तुमचा कार्यक्रम एखाद्या व्यासपीठावर करावा का असं आणि का करावा म्हटलं असं, तर मी त्यांना दोन कारण सांगितली. मी म्हटलं भारतामध्ये आधी कॅनडामध्ये सर्वात जास्त डिवोर्स कॅनडामध्ये होत होते, आता भारत असा देश की जगातला सर्वात जास्त डिवोर्स भारतामध्ये होत आहे. जिथे आपण चांगलं कुटुंब किंवा व्यवस्था म्हणतो अशा देशामध्ये घडतंय. मी त्यांना उदाहरण दिलं, मी ज्या नाशिकमधल्या अतिशय प्रतिष्ठित सोसायटीत मी माझं घर आहे, तिथे मी आता भाड्याने दिलेले आहे. त्या सोसायटीमध्ये फक्त 36 फ्लॅट आहेत, 3 बिल्डिंग्स आहेत, 12 फ्लॅटच्या बिल्डिंग्स आहेत, म्हणजे कोट्यवधी रुपयाचे घर आहेत. आणि त्या 36 फ्लॅटमध्ये आमच्या त्या सोसायटीमध्ये 11 लोकांच्या घरी डिवोर्स झाले. हे जे मी माझ्या डोळ्याने बघितलं, 11 लोकांचे डिवोर्स झाले. ते डिवोर्सचं प्रमाण केवढं मोठं होत चाललेलं आपल्याकडे आता. म्हणून मी त्यांना म्हटलं हे काम तुम्ही नक्की करा, मोठ्या व्यासपीठावरती करा तुम्ही. यासाठी म्हटलं मी काही एका प्रायोजक म्हणून मी राहू का? मला म्हणे हे जर सामाजिक काम असेल तुम्हाला प्रायोजक म्हणून नव्हे, फक्त कुठे कुठे तुम्ही याचा जर मला काही प्रचार करता आला, अगदी लोकांपर्यंत पोहोचवता आला तर तेवढी मदत मला करा. त्याने नम्रपणे ते मी आणि विलास बिराने दोघांनी मदत देऊ केली इच्छा केली होती, पण ते नम्रपणे त्याने नाकारली. कारण ते म्हणजे मला हा शो म्हणण्यापेक्षा हे एक प्रकारचं नाट्य जे आहे हे मला समाजाप्रती घेऊन जायचं एक सामाजिक काम आहे. आणि गिलबिले सर मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला दंपत्यांना धन्यवाद देतो. तुम्ही हे एक सामाजिक काम आहे, एक सामाजिक चळवळ आहे, याच्यामध्ये हे काम आपण चालू ठेवलं पाहिजे. प्रेक्षक किती असतील हे महत्वाचं नाही. तर कदाचित मला वाटतं हे नाट्यगृहाऐवजी 2 सूचना मी तुम्हाला करेन. आपण जे हे वर्कशॉप स्वरूपात जर करू शकलो, नवरा बायकोंना खास म्हणजे बोलवून ग्रुपने वर्कशॉप करू शकलो, पूर्वी आपण वर्कशॉप स्वरूपात केलेले, तर त्याचा प्रतिसाद कदाचित चांगला असेल आणि खूप चांगला मेसेज जाईल. दुसरा आजच्या याच्यामध्ये आपण काही विषयांना आता वेळोवेळी आपण फक्त स्पर्श करू शकला. आज तुम्ही अनेक म्हणजे स्त्रियांची कर्तव्य शिकवलीत खूप.
पण पुरुषांच्या कर्तव्यामध्ये थोडंसं जरा तुमचा जरा स्पर्श राहून गेलेला आहे, तेही सांगणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जसं म्हटलं ना काय, शेवटी रथ हे दोघं चाकावर चालणार आहे, तर दोघांना हे वर्कशॉप स्वरूपात पुढे यावं. आणि किंवा एखाद्या नाट्य स्वरूपात जर आपण काय करू शकलो, जसं तुम्ही व्हिडिओ क्लिप्समध्ये करू केलं, हे जर काही नाट्य स्वरूपात अजून काही पात्र याच्यात ऍड करू शकलात आणि असं काही रंगू शकलात तर नक्कीच याची गरज आहे. याची ही किती सुपर हिट होईल हा भाग वेगळा आहे, पण समाजाला गरज आहे याची, आणि खूप चांगल्या विषयावर तुम्ही हात घातलेला आहे. मी सगळ्या नाशिकरांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. आता आपला जो 26 तारखेचा कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे, तर त्याबाबत आपण काय आवाहन करू इच्छितो? भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी प्रकोष्ठतर्फे नाशिक शाखेतर्फे आपण भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ काव्य संमेलन महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे बुधवारी 26 फेब्रुवारीला 4:30 वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान विद्या विकास सर्कल सागर स्वीटच्या समोर आपण विशाखा हॉलमध्ये आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी नाशिकमधील 26 कवी आपल्या कविता सादर करणार आहे. 20 मराठी कवी आणि 6 हिंदी कवी. आणि या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रवक्ते केशवराव उपाध्ये हे या कार्यक्रमाच्यासाठी येत आहेत. तसेच अजित चव्हाण, लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव असे सर्वजण येत आहेत. आणि या कार्यक्रमासाठी नाशिककरांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, याला प्रतिसाद द्यावा आणि नाशिकच्या कलाकारांना, नाशिकच्या कवींना, नाशिकच्या टॅलेंटला एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी, त्यांचं नावलौकिक वाढावा आणि नाशिकचं स्थान संपूर्ण राज्यात आणि राष्ट्रामध्ये पोहोचावं अशी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी आपण सर्वांना या काव्य संमेलनासाठी आम्ही निमंत्रित करत आहोत. काव्य संमेलन कुठे होणार आहे? काव्य संमेलन हे कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड विद्या विकास सर्कलच्या जवळ विशाखा हॉलमध्ये बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी 26 फेब्रुवारीला 4:30 वाजता होणार आहे. 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बौद्ध महासभेतील नवनिर्वाचित पदे ते कर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रम मोठा राजवाडा येथे पार पडला। या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, चावदास भालेराव, शरद भुंगे, कृष्णा सोनवणे, सनी जाधव यांच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वंचितचे संजय साबळे, वामनदादा गायकवाड, संजय दोंदे, उर्मिला गायकवाड, विनायक कटारे, जितेश शार्दूल, मारुती घोडेराव, अनिल आठवले, संदीप काकडे, अमोल घोडे, राहुल पेटकर, विशाल पाडमुख, दिलीप लिंगायत, यशवंत शिंदे, दीपक भंडारी, ताराचंद मोतेमल, बाबा केदारे, अमोल बच्छाव, विवेक तांबे, प्रभाकर काळंबे, प्रल्हाद उघडे, तुषार भालेराव, दादा सुरवाडे, अरुण बोर्डे, राजेंद्र मोरे, मनोज बागुल, सुनील वाघ, कुमार पगारे, प्रवीण हिरे, वैभव काळे, बाळासाहेब काळे, सचिन डांगे, सुमित पवार, शेखर साबळे, किरण तेजाळे, अशोक दोंदे, तुषार जाधव, अमित शेख, सरलादेवी, निलेश भालेराव, विवेक वाळके आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते। सर, नक्की काय प्रकार घडला? असं की आज मी घरातून निघालो, माझी आज स्वतंत्र न्यायाधीश श्री जीवने साहेब यांच्याकडे साक्षी होती। त्या ठिकाणी साक्षीचं कामकाज, न्यायालयीन कामकाज उरकून मी साधारणतः 2:30 वाजेच्या दरम्यान कोर्टातून बाहेर पडलो। सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी यांच्या महात्मा नगर येथील क्रिकेट ग्राउंडवरती मॅचेस सुरू आहेत आणि दरवर्षी मी त्यांना ट्रॉफी तसेच टी-शर्ट त्या ठिकाणी स्पॉन्सर करत असतो किंवा देत असतो। त्या अनुषंगाने बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची इच्छा असते की सर आपल्या कार्यक्रमाला कधीही उपस्थित राहत नाहीत, तुम्ही उपस्थित राहावा, या दृष्टीनं त्यांनी विनंती केली आणि विनंती केल्यामुळे 5-10 मिनटं त्या लोकांसोबत त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काही जो सत्कार सोहळा आहे, काय आहे, कार्यक्रम आहे, हा आटपावा या उद्देशाने मी त्या ठिकाणी गेलेलो होतो। तिथे गेले असता माझ्या भोवती सर्व माझी जुनी परिचयाची सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग मला भेटावयास आले। त्यांनी माझा शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि माझ्या भोवती प्रचंड गर्दी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची तयार झाली। ते पाहून सिव्हिल सर्जन श्री चारुदत्त शिंदे यांनी हा कोण आलाय, हा कोण आलाय असे म्हणत त्या ठिकाणी माझ्याजवळ येऊन थांबले आणि मला विचारणा केली की कोण तू? त्यावर मी त्यांना सांगितले की मी डॉक्टर पवार। मी त्यांच्या हातात हात दिला। त्यावर अच्छा तू आहे का तो हरामखोर, तू मला शिकवणार का काम कसे करायचे, तुझे दिवस भरले का, असं म्हणत माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि झटापट सुरू केली। त्यावर मी थोडा घाबरून गेलो। सर मग कर्मचारी वर्ग सर थांबा असे करू नका, हे आपले डॉक्टर पवार सर आहेत असे म्हणून त्यांना समजावून सांगत होते। परंतु शिंदे सर यांचा राग हा भयंकर होता। ते मला आता मारतील, ते जीव घेतील या भीतीने मी तेथून मैदानाच्या एका गेटमधून रस्त्याच्या दिशेला पळत निघालो। रस्त्याच्या दिशेला पळत निघाला असता सर्व कर्मचारी हे शिंदे साहेब यांचा राग जो अनावर झालेला होता ते पाहून आता काहीतरी इथं विपरीत घडू शकतं या उद्देशाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते। 5-6-10 लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते। त्यांना झटका देऊन ते परत माझा पाठलाग करू लागले। तसा मी घाबरून रस्त्यावरती पुढे पळू लागलो आणि पळत असताना त्या ठिकाणी त्यांनी मला गाठले आणि माझ्या डोक्यात मानेवरती 5-6 वेळा झापडा दिल्या आणि सर त्यासोबत वाचून सांगण्यापेक्षा नक्की काय घडलं। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव
रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. भगवंताचे खरे स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेशी जोडले गेले पाहिजे. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी. ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे भव्य अमरनाथ शिव ज्योतिर्लिंगाचा अनोखा देखावा व शिवदर्शन प्रदर्शनाचं आयोजन. नाशिक. महाशिवरात्रीचा आणि शिवदर्शनाचा आनंद संपूर्ण परिसरातील सर्वसामान्य लोकांना प्राप्त करून देण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे अमरनाथाचा हा सुंदर देखावा येथे साकारण्यात आलेला आहे. ब्रह्मकुमारी संस्थेची माझा अनेक वर्षापासून कोणत्या ना कोणत्या रूपाने संबंध आलेला आहे. मी माउंट आबू येथे मुख्यालयात सुद्धा भेट दिली आहे. 30 ते 35,000 लोक सामावण्याची क्षमता असलेल्या येथील भव्य दिव्य सभागृह बघण्यासारखं आहे. खरोखर ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे मानव कल्याणासाठी महान कार्य केले जाते. घरातील शांती, प्रेम, सुख कोठेतरी हिरावले गेले आहे. मोजक्याच लोकांना कुटुंबात तरी कोणालाच कोणाशी बोलायला जमत नाही. आपल्याला आपली संस्कृती, आपला स्वधर्म, भगवंताचे खरे स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी अशा संस्थांशी जोडले गेले पाहिजे, असं प्रतिपादन माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केले. ब्रह्मकुमारी संस्थेच्या मुंबई नाका सेवा केंद्रातर्फे दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री निमित्त येथील हॉटेल सयाजी पॅलेसच्या बाजूला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोरील लेनकर इस्टेट या प्लॉटवर भव्य अमरनाथ शिव ज्योतिर्लिंगाचा अनोखा देखावा व शिवदर्शन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महादेखाव्याचं उद्घाटन दिनांक 24 फेब्रुवारी रोजी माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नाना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई नाका सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी वीणा दिदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नगरसेवक यशवंत निकोळे उपस्थित होते. सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत ब्रह्मकुमारी कावेरी दिदी यांनी केले. आपल्या संबोधनात वीणा दिदी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करत सांगितले की कोणाचाही जन्म दिवस झाला तरी वाढदिवस म्हणतात, रात्र झाला तरी वाढदिवस म्हणतात, मात्र भगवंताच्या अवतरणाच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. अर्थात जेव्हा जेव्हा सृष्टीवर अज्ञान अंधकार पसरतो त्यावेळेस स्वयं निराकार शिव परमात्मा या धर्तीवर अवतरित होऊन संपूर्ण सृष्टीला अलौकित करतात. भगवान शिव हे आपल्याद्वारे उत्पन्न झालेल्या कन्यांद्वारे साऱ्या सृष्टीचे नवनिर्माण करतात. म्हणून आपण नवरात्री साजरी करत असतो. अशा प्रकारे शिवरात्री व नवरात्री हे भगवंताच्या विशेष कार्याचे प्रतीक आहे. समाजातून अत्याचार, अनंतांचा भ्रष्टाचार, व्याभिचार, दुराचार, पापाचा समाप्त करण्यासाठी स्वयं निराकार शिव परमात्माचे या धर्तीवर दिव्य अवतरण झाले आहे. हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अमरनाथ महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ब्रह्मकुमारी वीणा दिदी यांनी अमरनाथ देखाव्याचे उद्देश स्पष्ट करताना आपल्या संबोधनात सांगितले. यावेळी माननीय नगरसेवक यशवंत निकोळे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्याशी त्यांची खूप जवळीक आहे. अनेक कार्यक्रमात त्यांनी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे घेतलेले आहेत. यापुढेही ब्रह्मकुमारी संस्थेसोबत अधिकाधिक कार्यक्रम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. चंद्रकांत खोडे यांच्या बहिणीचे दीर्घ आजाराने निधन झाल्यामुळे ते या कार्यक्रमासाठी दुपारच्या सत्रात उपस्थित न राहू शकल्याने त्यांच्या बहिणीसाठी ब्रह्मकुमारी सदस्यांनी मेडिटेशन करून शांतीचं दान केले. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी अमरनाथ महाआरती केली. सोबतच शिवदर्शन प्रदर्शनीचं अवलोकन करून ध्यान कक्षात मेडिटेशनही केले. कार्यक्रमात आभार प्रदर्शन ब्रह्मकुमारी मुग्धा माता यांनी केले तर उत्साही सूत्र संचलन ब्रह्मकुमारी उज्ज्वला दिदी यांनी केले. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ.
या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महाशिवरात्री महोत्सव 2025 श्री दशनाम गोसावी समाज नाशिक रोड व जेल रोड विभाग यांच्यातर्फे सर्व समाज बंधू भगिनींना कळवण्यात येते की नाशिक रोड जेल रोड विभाग श्री दशनाम गोसावी समाजाचे आराध्य दैवत शंकर यांचा महाशिवरात्री महोत्सव बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा करण्यात येत असून आपण सायंकाळी 6 वाजता सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कृपया सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे व सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे. सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आपले हेवे दावे सर्व बाजूला ठेवून धार्मिक आपले भगवान शंकर महादेवाच्या कार्यक्रम म्हणून प्रसन्न व आनंद मनाने सहभागी व्हावे. कार्यक्रमाची रूपरेषा बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत भव्य मिरवणूक, मार्गक्रमण ते कदम लॉन्स तसेच सायंकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत महाआरती व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सायंकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत हरिभक्त पारायण, आकाश महाराज उगले नस्तनपूर तालुका नांदगाव यांचे कीर्तन, त्यानंतर रात्री महाप्रसाद. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय बबनराव घोलप, माननीय समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार सरोजताई बाबूलाल आहिरे, माननीय आमदार राहुल उत्तमराव ढिकले, सूर्यकांत आप्पा लवटे, ज्योतिताई श्याम खोले, केशवतात्या पोरजे, आर.डी. धोंगडे, मेहरलेला जगदीश पवार तसेच अशोक गिरी गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड योगेश गाडेकर, अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती नाशिक व नाशिक रोड 2025 शिवरात्री महोत्सव समिती अध्यक्ष अमोल गिरी बारकोगिरी गोसावी, कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब त्र्यंबक गिरी गोसावी, उपाध्यक्ष श्री आनंदगिरी पितांबरी गोसावी, श्री अभिनंदन मधुकर गोसावी, सहसचिव श्री ज्ञानेश्वर सोनगिरी गोसावी, खजिनदार श्री महेश बारकोगिरी गोसावी, संघटक श्री प्रसाद शिवाजी भारती, श्री भगवान गोसावी, श्री विनोद गोसावी, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री योगीराज वसंत पुरी गोसावी, श्री संजय रतनगिरी गोसावी, श्री यादव विठ्ठल पुरी गोसावी, श्री केशव रतनगिरी गोसावी, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य स्वराज्य पक्ष आयोजक श्री दशनाम गोसावी समाज नाशिक रोड जेल रोड विभाग, ओम महिला बचत गट नंबर 3 नाशिक रोड मधील सर्व महिला सदस्य, ठिकाण कदम लॉन्स, आनंदनगर मुक्तिधाम मार्गे नाशिक रोड. बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक, नाशिक मेट्रो न्यूज चॅनलचे संपादक भरत गोसावी यांच्यातर्फे नाशिक जिल्हा व शहरातील सर्व समाज बांधवांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भगवान महाभोलेनाथाच्या महाशिवरात्री निमित्ताने उपस्थित राहून आपल्या दशनाम गोसावी समाजाचे ऋणनिबंध द्विगुणित करावे असे सर्वांना जाहीर नम्र विनंती. नाशिक मध्ये महाशिवरात्रीचे उत्सवाचं आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाजाच्या वतीने महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव बुधवार दिनांक
26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिक रोड आणि जेल रोड या विभागातील समाज बांधव एकत्र येऊन हा सोहळा साजरा करणार आहेत. शिवलिंग रुद्राभिषेक सकाळी 10 वाजता, शंकर पार्वती फॅन्सी ड्रेस स्पर्धा सकाळी 10:30 ते 11:30, सूरसंगम भक्तिगीत कार्यक्रम दुपारी 12 वाजता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी समाज बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी इच्छुक मुला मुलींनी आपल्या विभागातील अध्यक्षांकडे नाव नोंदवावे. कार्यक्रमाचं स्थळ शिवधाम रामकुंडाजवळ पंचवटी, नाशिक. या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज विश्वस्त मंडळ, पंचवटी विभाग, सिडको विभाग, नाशिक रोड विभाग, सातपूर विभाग, जेल रोड विभाग तसेच महिला कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे. अध्यक्ष अनुप गोसावी व जिल्हा कार्यकारी मंडळाने ओम नमो नारायण म्हणत सर्व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांना ओम नमो नारायण. नाशिक शहर विभागातील सर्व दशनाम गोसावी समाज बंधू आणि भगिनींना कळवण्यात येते की सालाबादप्रमाणे दिनांक 26/2/2025 रोजी नाशिक रोड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री उत्सव जोरामध्ये करण्याचं ठरवलं आहे आणि तो उत्सव नाशिक रोड व जेल रोड या दोन्ही संघटनेकडून करण्याचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनाच या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे, सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष पत्रिका देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या आराध्य दैवत शंकर भगवानची महाशिवरात्री उत्सव असल्यामुळे सर्वांना मी विनंती करतो, मी आणि आमच्या उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल बारपूर गोसावी आणि सर्व या ठिकाणी जमलेले माझे पदाधिकारी, माझे सहकारी आपल्या सर्वांना विनंती करताय की आपण सर्वांनी परवा सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुर्गादेवी मंदिराजवळ आपण यायचं आहे. सर्वांच्या घरच्या कुटुंबासह आपण यायचं आहे. 6 ते 7, 7:15 वाजेपर्यंत मिरवणूक होणार आहे. त्यानंतर 7:15 ते 8:15 पर्यंत 7:45 आपण त्या ठिकाणी कदमनाथला करणार आहोत. त्यानंतर 8:15 पासून 9:30 पर्यंत कीर्तनकार त्या ठिकाणी आकाशजी नस्तमपूरकर हे त्या ठिकाणी कीर्तनकार त्यांचं होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार. तरी सर्वांना विनंती की आपण या पर्वाच्या कार्यक्रमात सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. पुन्हा एकदा सर्वांना ओम नमो नारायण. हर हर महादेव, हर हर महादेव, बम बम भोले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीस राज्यभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाची प्रतिकृती मोडतोड विटंबना काही समाजकंटकांनी केली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाल्याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असेही बैठकीत निर्णय घेण्यात आला. भारतीय घटनेची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून केलेल्या उग्र आंदोलनावर गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत विचार विनिमय करून काही विधायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या जनविकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारने नियमाने अधोरेखित केलेल्या निधीचा व्हिडिओ कायदेशीर होत नसून तो निधी अन्यत्र वगळवला जातो. यासाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देश पातळीवर व राज्य पातळीवर सदस्यांनी मोहीम राबवून पक्ष संघटना मजबूत करावी. संविधानिक पदावर असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हेतू पुरस्कारपणे अवहेलना केली जात आहे. या संदर्भात तसेच देशभरात
अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा निषेध या बैठकीत करण्यात आला। सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलीस कस्टडीत मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली नाही तर थेट दिल्लीपर्यंत आंदोलन छेडले जाईल असे नानासाहेब इंदिसे बोलत होते। प्रामुख्यानं जे भारत देशाच्या उच्चस्थ पदावर संविधानाच्या माध्यमातून बसलेले आहेत असे अमित शाह यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढले। म्हणजे देवसे बडका कोण म्हणजे हे विडंबनच कळत न कळत असा या संबंधात आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करू, आता निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी या पदावर राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहोत। वेळ पडली त्या कामासाठी प्रसंगी जंतर मंतरला आंदोलन। आपण सोमनाथ सूर्यवंशी संदर्भात जे पाऊल उचलले आहेत या संदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आपला सोमनाथ सूर्यवंशीजींनी बद्दल जो लॉंग मार्च निघाला होता तो लॉंग मार्चसाठी महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी अनुयायांची आणि बहुजन समाजाची फार समर्पित बाब होती। परंतु माझ्या माहितीप्रमाणे शासनाला कळत रिपोर्टिंग झालेली आहे। हा जर लॉंग मार्च ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि मुंबईच्या हद्दीपर्यंत आला हा लॉंग मार्च न थांबणार आहे आणि 5-10 हजाराच्या वरती हजारोच्या संख्येने हा लॉंग मार्च मुंबईत येईल आणि त्याची खबरदारी घेऊन म्हणून माननीय सरकारनं महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन त्यांनी या नाशिकमध्ये आमदार मेघना बोर्डीकरजी आणि आमदार सूर्यदत्त साहेब यांना पुढे पाठवून जे हे होते लॉंग मार्चवाले 1-2 प्रमुख लोक त्यांना हाताशी धरून हा लॉंग मार्च थांबवला आणि या लॉंग मार्चमध्ये आमची प्रामुख्यानं आजही मागणी होती आणि आजही राहील की ज्या पोलिसांचं निलंबन केलं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर झाला आहे, आम्ही मर्डर म्हणतो, त्यांच्या मारण्यानं पोलिसांच्या मारण्यानं त्यांचा मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला, त्यांच्यावर फौजदारी खटले भरले गेले, बाकीचं हे दुय्यम मानतो। त्यांच्यावर आमची ही पहिली मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सोडणार नाही, लावून धरणार। याचं किती दिवस वेट अँड वॉच कराल? किती दिवस वेट अँड वॉच कराल? ही मागणी केलीच कुठं, यांनी कुठे केलेली आहे, कोणी आपल्या याने लॉंग मार्चवाल्यांनी। आमची मागणी तर सुरुवातीपासून 30 डिसेंबर पासून ही आमची मागणी आहे आणि आमच्या काही बहुत अशा मागण्या परभणीत गेल्या म्हणून तो डबल टिबल मोर्चे निघायला लागले। ठीक आहे, आपली मागणी आहे, आता पुढील आपलं पाऊल काय राहील? पुढे काढलं नाव विलाजनंतर आम्हाला मग कोर्टात जावं लागेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आम्हाला। पण मग सूर्यवंशीच्या घरच्यांना सरकार नोकरी देत आहे, त्यांना मोबाईल नाही, तो त्यांना देता काय मेहरबानी करत नाही, त्या दिलं पाहिजे पण आमचा जो की न्यायिक बाजू आहे की ज्याच्यामुळे खून झालाय, मृत्यू झालाय, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हे दाखल नाही करणार काय? असं ना, गृहमंत्री निष्क्रिय आहे, याबद्दल काय मत आहे? गृहमंत्री निष्क्रिय आहेत? नाही, गृहमंत्री निष्क्रिय काय नाही, मी अजून त्यांची माझी भेट झाली नाही, मी कसं म्हणेल निष्क्रिय आहे? प्रत्यक्षात भेट झाल्यावर वेळ पडली तर भेटही मागणार आहे त्या संदर्भात पक्षाच्या। आता जो आंदोलन झालं ठाण्यामध्ये ते सर्व शिवशाहू फुले आंबेडकर जनतेच्या वतीनं झालं। आता जे आम्ही भेटू तर पक्षाच्या वतीनं भेटू आणि वेळ पसंत ठरली तर जी कमिटी आहे आमची ती कमिटीच्या वतीनं जाणार की आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पाहिजे। पोलीस अधिकारी लॉंग मार्च नाशिकमध्येच का थांबवलं? लॉंग मार्च नाशिक आता तुम्हाला त्याचे कारण समजून सांगितलं ना, हा लॉंग मार्च ठाण्याच्या आणि मुंबईच्या कक्षेत आला असता तर लॉंग मार्च थांबला नसता आणि 100% सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या आणि या पोलिसांवर फौजदारी खटले दाखल झाले असते। नाशिक चळवळीचं केंद्रबिंदू आहे, मात्र इथंच लॉंग मार्च थांबला, याला नाही लॉंग मार्च त्यांना नाशिककर जबाबदार नाही। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ
उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरहद्दीवर असलेल्या शिरपूर येथील पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात DYSP सन्माननीय सुनील गोसावी साहेबांचा आज निफाड येथील वैनतेय विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य माननीय सूर्यवंशी सरांनी साहेबांच्या शिरपूर येथील कार्यालयात जाऊन त्यांचा महावस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. Shankar Education Societies, Dr. Kuchar